नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। महामार्गावरती आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी टायर जाळलेला आहे, तर कांद्याला हमीभाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। नाशिकच्या चांदवडमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रस्त्यावरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला देखील करण्यात आलंय। मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न। कांद्यासाठी नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे यांचं बैलगाडीमध्ये बसून आंदोलन। तिन्ही नेत्यांच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ। नाशिकमधल्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले। हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे यांच्यासोबत कार्यकर्ते आंदोलनात। नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी। कांद्याच्या प्रश्नावरती महाविकास आघाडीच्या आंदोलनामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झालेली बघायला मिळाली। वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा देखील लागलेल्या होत्या। नाशिकच्या चांदवडमध्ये मेलडी चॉकलेटचं वाटप करत अनोखं आंदोलन। कांदा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मेलडी चॉकलेट्स वाटलेले आहेत। परदेश दौऱ्यावरती जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेलडी चॉकलेट वाटत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय। कांद्याप्रश्नी चांदवडमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनावरती पोलिसांचा बळाचा वापर। सरकारच्या कृतीचा किसान सभेच्या अजित नवले यांनी निषेध केलाय। इंधन दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बसून आंदोलन करण्यात आलं आणि रस्त्यावरती बसून प्रणिती शिंदे यांनी सरकारचा निषेध केलाय। गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। कांद्याला भाव देण्याची हाती बॅनर घेऊन मागणी। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा निषेध। माजी मंत्री अनिल देशमुख यांचा सायकलवरून प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध। केंद्र सरकार चुकीच्या योजनांचं खापर जनतेवरती फोडत असल्याची टीका। इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसची निदर्शनं। घोडा, गाढव, बैलगाडी हे सगळं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निवडणूक आयोगाची मंजुरी। शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी आचारसंहितेमधून सूट। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज सरकार भरणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल। डिझेल टंचाईमुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प। हळदीचे शेकडो क्विंटल साठे बाजार समितीमध्ये पडून 6 दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा। दिल्लीच्या दरबारी सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीला जाणार। तिन्ही नेते अमित शहांना भेटून जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीचा महायुतीमधला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाची एक बैठक देखील महायुतीच्या नेत्यांची बोलावली आहे। वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादीची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये पुणे, हिंगोली, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या मतदारसंघाविषयी चर्चा देखील होऊ शकते। राष्ट्रवादी पक्षानं 3 जागांवरती महायुतीमध्ये दावा केल्याची माहिती आहे। ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। विधान परिषद माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे। रवींद्र फाटक हे ठाण्यामधून विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। हिंगोली, परभणीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरती खोतकरांनी दावा केलाय। मुलासाठी खोतकरांनी ही जागा हवी असल्याचं समोर आलेलं आहे। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच आहे। भंडारा गोंदियामध्ये जागा न देता प्रफुल्ल पटेल यांना कोंडीमध्ये पकडण्याचा भाजपचा प्रयत्न। जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी जय पवार यांची सोशल मीडियावरती पोस्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याची चर्चा।
माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी, अन्यथा 12 तालुका अध्यक्षांचा राजीनाम्याचा इशारा. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला तोटा टाळण्यासाठी राज्य सरकारनं विशेष आर्थिक मदत द्यावी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी. आर्थिक मदत दिली तर भाडेवाढ टाळता येणार असल्याचं वक्तव्य. आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल, परंतु अद्यापर्यंत आम्ही काही भूमिका घेतलेली नाही. आम्ही केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडे मदतीची मागणी केलेली आहे. त्या मदतीची पूर्तता झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी कटू का होईना पण सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी, सेवा देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. राज्यामधल्या 14,327 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती. मात्र सरपंचांना कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. सरपंच असताना विश्वास होता, प्रशासनामध्ये असताना हा विश्वास का नाही? अधिकार गोठवल्यामुळे सरपंचांचा सवाल. किंवा छोट्या मोठ्या अशा गोष्टी राहतात, गावामधल्या छोट्या छोट्या अडचणी राहतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा आम्ही खर्च करू नाही शकत आहे सर. आम्हाला किती अडचणीला समोर जावं लागत आहे. याची गोष्ट शासनाने लक्षात घेऊन आमच्यावर समजा तुम्ही प्रशासक म्हणून हा विश्वास दाखवला, पण अगदी विश्वासच काढून घेतला. राज्यामधल्या पंचायत समिती सदस्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मताचा अधिकार द्या. महाराष्ट्र राज्य पंचायत समिती सदस्य संघटनेची मागणी, अन्यथा कायदेशीर मार्गानं आंदोलन करून न्याय मिळवण्याचा इशारा. आमची अशी मागणी आहे की आता ज्या 17 विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुका पंचायत समिती सदस्यांना मताचा अधिकार देऊन घेण्यात याव्यात. यासाठी आम्ही कायदेशीर लढाई आजपासून सुरू करत आहोत. गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. नगरसेवकाच्या अपघाती निधनाच्या नंतर नगरसेवक पदासाठी निवडणूक होती आहे. एका जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तिहेरी लढत. यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेमधील शिवसेनेच्या नगरसेवकाला मारहाण. रॉडनं नगरसेवकावरती दोघांनी हल्ला केलाय. पवन चाफले या हल्ल्यामध्ये जखमी झालाय. क्षुल्लक कारणावरून उपनगराध्यक्षाच्या केबिनमध्ये जाऊन मारहाण करण्यात आली. दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते दर बघता नागपूर स्कूल बस संघटनेकडून फी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 200 रुपयांची भाडेवाढ. त्यामुळे पालकांचा खिसा आणखी रिकामा होईल. रुग्णाला 4 वेळा उपाशी ठेवून शेवटच्या क्षणी ऑपरेशन रद्द केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयामधला भोंगळ कारभार तर तांत्रिक अडचणींचं कारण पुढे करून रुग्णालयाने आरोप फेटाळले आहेत. पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 15 तोळे सोन्याची बॅग प्रवाशाला परत देण्यात आली आहे. स्कॅनिंगच्या दरम्यान प्रवासी बॅग हा मशीनवरच विसरला. ITO मेट्रो स्टेशनवरती विसरलेली बॅग सीसीटीव्हीच्या मदतीनं शोधण्यात आली आहे. बोंधू अशोक खराची ईडी कोठडी संपली. अशोक खराची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. गेल्या 6 दिवसांपासून अशोक खरात मुंबईमधल्या ईडी कोठडीमध्ये खरातला नाशिक रोड कारागृहामध्ये पाठवलं जाणार आहे. नाशिकमध्ये अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या प्रकरणी बोंधू कमलेश्वर गुन्हा दाखल झालेला आहे. उज्जैनमधल्या स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा आणि उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा पीडितांचा आरोप आहे. मठ बांधण्याच्या बहाण्यानं पीडिताची 2 एकर जमीन परस्पर नावावरती करून घेतल्याचा देखील आरोप आहे. पिंपळखेडे येथील आश्रमात बोलवले. तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये, अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर बोंधूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. या बोंधूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. मुंबईमधलं VIP कल्चर मोडून काढण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. अंधेरीमध्ये वाहतूक विभागाची कारवरती विधिमंडळाचे लोगो आणि लाल निळ्या रंगाचे लाईट लावून फिरणाऱ्यांवरती कारवाई. कपडा व्यापाऱ्यांनी हे गाडीवरती लाल निळ्या रंगाचे लाईट्स लावले होते. मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर
1 या कॉम्प्लेक्समध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून बकरे ठेवण्यासाठी शेड उभारल्यामुळे वाद झाला. बैठक न घेता हिंदू रहिवाशांना विचारात न घेता शेड उभारल्याचा आरोप आहे. शेडमधील 25 बकऱ्यांमुळे त्रास होत असल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार. एका युवकावरती अज्ञातानं ब्लेडनं वार केले. सोसायटीमध्ये गदारोळ. सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली जाऊ नये अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिली आहे. तर ठरवून दिलेल्या ठिकाणांचा वापर करण्याचं आवाहन देखील सरनाईक यांनी केलं आहे. पुणे पोलिसांची गुजरातमध्ये जाऊन मोठी कारवाई. अहमदाबादमध्ये जाऊन तिथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवरती खराडी पोलिसांनी छापा टाकला. 2 जणांना अटक करण्यात आली. खराडीमधील तरुणाची 70 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. परभणीमध्ये 11व्या दिवशी देखील पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी रांगा लागत आहेत. जिल्ह्यामधील 2च पंपावरती डिझेल उपलब्ध आहे. शेतीची कामं, पेरणीपूर्व मशागती तसंच माल वाहतुकीवरती या सगळ्याचा मोठा परिणाम. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. परभणीच्या सेलूमध्ये पेट्रोल पंप चालकानं माणुसकी जपली आहे. रात्रीपासून रांगेमध्ये उभा असणाऱ्या ग्राहकांसाठी नाश्त्याची व्यवस्था. डिझेल मिळावं यासाठी शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावरती रांगा. अंबरनाथमध्ये पोलिसांच्या समोर अजय चव्हाण नावाच्या व्यक्तीवरती हल्ला झाला. जखमी अजय चव्हाण शुद्धीवरती आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवून घेतला आणि गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा आडमुठेपणा. आरोपीवरती कारवाई करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ असल्याचा कुटुंबियांचा आरोप. 3 शाळकरी मुलींचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झालाय. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामधल्या कोवाड नजीक हुंदळेवाडी इथली ही घटना आहे. स्वराली नाईक, धनुष्का सांबरेकर आणि रिया सांबरेकर अशी या मृत मुलींची नावे. नागपूर जिल्ह्याच्या उमरेडमध्ये क्षुल्लक कारणावरून राजकुमार पवार नावाच्या युवकाची हत्या. डोक्यामध्ये चापट मारताच रागाच्या भरामध्ये चाकू हल्ला. सोहेल उर्फ जॉनी शेख याला अटक. सोहेलच्या मित्राचा मृतकाशी वाद झाला होता आणि याच वादामधून ही हत्या झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कोलोली या ठिकाणी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या महिलेची हत्या झाली आहे. हत्या करण्यासाठी धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला. शबुताई पाटील असं हत्या झालेल्या 55 वर्षाच्या महिलेचं नाव आहे. यवतमाळच्या वडगाव परिसरामध्ये 32 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हत्या. जुन्या वादाचा वसपा काढत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सय्यद हबीब असे या मृत युवकाचं नाव आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. पायधुनीच्या डोकोडिया कुटुंबामधील 4घांच्या मृत्यूला महिना लोटलाय तरी त्या मृत्यूचं गूढ कायम आहे. हा घातपात होता की आत्महत्या याचा तपास अजूनही झालेला नाहीये. 4घांच्याही शरीरामध्ये कलिंगडावरती झिंक फॉस्फाईड सापडलं. सिंधुदुर्गामधल्या शिरोडा केरवाडी इथे रविवारी वादळी वाऱ्याने बोट समुद्रामध्ये बेपत्ता झाली आणि या घटनेमध्ये 2 जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र एका मच्छीमाराचा मृत्यू झाला. राजन सारंग यांचा मृतदेह आज सापडलाय. कल्याणच्या दूध नाका परिसरामध्ये बापानं मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. 25 वर्षीय विवाहित गायत्री शिंदे असं मयत मुलीचं नाव आहे. माहेरी आलेल्या गायत्री आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला. तोगदार हत्यारानं मुलीच्या कपाळावरती वार करून या बापाने तिची हत्या केली. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी वडील विनोद वसईकर हे सध्या फरार आहेत. हत्येमागचं कारण अस्पष्ट आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यामध्ये हिवरी नगर भागामध्ये माईलेकींचा मृतदेह आढळला. भाड्याच्या खोलीमध्ये राहणाऱ्या आणि धार्मिक संस्थांच्या मार्फत आर्थिक मदतीवरती त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. गेल्या महिनाभरापासून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये माईलेकींच्या आत्महत्येच्या या घटनांची नोंद झाली आहे. पुण्यात हांडेवाडीमध्ये 2,500 लिटर गावठी दारू जप्त. काळे पडळ इथल्या पोलिसांची कारवाई. 2,500 लिटर हातभट्टी दारूचे 70 प्लास्टिकचे ड्रम जप्त. सुनील हरी कचरावत या आरोपीला अटक करण्यात आली. गोंदिया थार गाडीमधून गांजाची तस्करी करणाऱ्या 2 जणांना नाकाबंदी करून पकडले. जवळपास 39 लाखांचा गांजा जप्त. 2 जणांना अटक तर 1 फरार. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. डोंबिवली पूर्वमध्ये मध्यरात्री ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. 5 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला. ठाण्यामधल्या साकेत ब्रिज या ठिकाणी कल्याण बायपासवरून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीला आग लागली. गाडीमधील 4 जण वेळीच खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. गाडी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलानं आग विझवली. उष्णतेच्या लाटेमुळे तापमान वाढल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन महावितरणच्या डीपीला आग लागली. नागपूरच्या आशीर्वाद नगर भागातली ही घटना आहे. अग्निशमन दलाच्या 4 वाहनांनी ही आग विझवली आहे. आगीच्या नंतर परिसरामधला वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
तापमानाच्या वाढीमुळे शॉर्ट सर्किट होऊन महावितरणच्या डीपीला आग लागली. नागपूरच्या आशीर्वाद नगर भागातली ही घटना आहे. नागपूरच्या ताजबाग परिसरामधल्या गॅरेजला भीषण आग लागली. डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती. दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांना देखील आग लागली आहे. 5 कार जळून खाक झाल्या. मुंबईमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माती जोया अख्तर आणि रीमा काकती यांच्या टायगर बेबी फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसमधून 66 हार्ड डिस्क चोरीला गेल्या. या हार्ड डिस्कमध्ये चित्रपट, वेब सिरीज आणि जाहिराती यांचा संवेदनशील आणि अप्रकाशित असा डिजिटल डेटा होता. या प्रकरणी मोहम्मद शाहिद अझीम खान आणि रितेश सुरेश शहा यांना अटक. पश्चिम रेल्वेकडून मालाड परिसरामधल्या अनधिकृत घरांवरती बुलडोझर. गोरेगाव आणि मालाडच्या दरम्यान रेल्वेच्या मालकीच्या सुमारे 1500 चौरस मीटर अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आली. जवळपास 50 पेक्षा अधिकच्या झोपड्या जमीनदोस्त. कारवाईच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधल्या मदनापूर बफर गेट परिसरामध्ये वाघांचा व्हिडिओ समोर आलाय. जोगामोगा नर वाघ आणि फेंड्रो मादी वाघिणीसह 2 लहान बछड्यांची देखील भ्रमंती. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर इंद्रजित यांनी वाघांची ही दृश्य टिपली आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात वाळवा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी 989 हरकती जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केल्या. शेती बचाव समितीच्या शिष्टमंडळाकडून विविध गावांच्या वतीनं हरकती सादर करण्यात आल्या. सरकारनं तातडीनं महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये 30 गावांना जोडणाऱ्या पुलाच्या मागणीसाठी भर उन्हामध्ये नागरिकांचं साखळी उपोषण. गेल्या 1.5 वर्षांपासून पुलाचं बांधकाम थांबल्यामुळे नागरिकांची गैरसोय. गोंदिया शहरामधल्या शास्त्री बोर्ड परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या दरम्यान पाईपलाईन लिकेज होतेय आणि यामधून नाल्याचं पाणी त्यामध्ये मिसळतंय. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची शंका आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मात्र दुर्लक्ष. म्हाडाच्या घराच्या अर्जासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. म्हाडाकडून 2640 सदनिकांची सोडत. आतापर्यंत 84,782 अर्ज. बीडमध्ये भाजीपाला विक्रेत्यांसाठी 4 कोटी रुपये खर्च करून उभारलेली इमारत वयोवृद्ध आजींवरती केलेल्या कारवाईच्या नंतर पुन्हा एकदा चर्चेत आली. 14 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीचा 2 ते 3 वेळाच उपयोग झालाय. ही इमारत पुन्हा वापरात आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.